हे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितले, आम्ही तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ही केस बंद करू शकत नाही आणि तुम्ही इथे येऊन तुमचा वेळ वाया घालवताय. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर नका विश्वास ठेवू, पण एकदा त्या मुलीची तरी चौकशी करा ना, म्हणजे तुम्हाला खरं काय ते कळेल. तुम्ही मला माझं काम शिकवू नका. तुम्ही आधीच चुकीचं वागल्यात. आता मी तुमच्या बोलण्यात येऊ शकत नाही. ठीक आहे, आम्ही निघतो. मग तुम्हीच सांगा, आशू निर्दोष हे आम्ही कसं सिद्ध करू? तू कोण त्याचा मित्र आहे मी त्याचा, आणि माझ्या मित्राला मी चांगलं ओळखतो. हे बघ, तुझा मित्र निर्दोष नाहीये आणि तसे पुरावे पण आहेत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तो वाचणार नाही. पण तरी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील, कोर्टात जा, वकील बघा, पण मला त्रास देऊ नका. या आरोपीपेक्षा तुम्ही जास्त त्रास दिलाय माझ्या डोक्याला. ठीक आहे, मग त्यासाठी ना तुम्हाला थोडा त्रास देणार आहे मी, आणि त्याचा त्रास खूप होईल तुम्हाला. हो का? काय करणार आहे तुम्ही? काही करणार नाही, केलंय ते बघा. उठ. अरे झोपायला काही खरं वाटलं काय? आता उठ, तू किती देऊ? अरे उठ रे बाबा. हे काय केलं तुम्ही? मी काहीच नाही केलं. मी पाणी दिलं फक्त प्यायला. साहेब, थोडं पाणी मिळेल का? पाणी? हां. हे घ्या ना, हे घ्या. अरे ना, अरे मांजा. थँक्यू. हां, वेलकम. हे बघा, तुम्ही काय केलं ते सांगा, नाहीतर आत टाकेन तुम्हाला. साहेब, आता तो माणूस उठल्यावरच सांगू शकेन काय केलं ते. म्हणजे 4-5 तास तरी लागतील त्याला उठायला. काय मांजा? हो, परफेक्ट आहे मी. काय? हो.